नमस्कार मित्रांनो, माझं नाव मयूर संतोष दळवी. स्मार्ट क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं मी स्वागत करतो आहे. तर लास्ट लेक्चरला आपण बघितलं 1.3 पूर्ण आपण सॉल्व केलेले. काही मी तुम्हाला सॉल्व करायला सांगितलेलं. आय होप तुम्ही ते केलं असेल. तर आता ह्या सेशनमधून आपण बघणार आहोत बेसिक फॉर एक्झरसाइज 1.4साठी जेवढं काही बेसिक लागेल तेवढं आता ह्या सेशनमधून आपण बघणार आहोत. जास्त नाही, फक्त एकच चार्ट आहे असा मोठा म्हणजे 7, 8 ते 9 प्रॉपर्टी असतील, त्यात मॅक्झिमम 10 असतील. ओके, तर त्या फक्त प्रॉपर्टीज आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. तर 1.4 तुम्ही एकदम एक्सपर्ट जसं सोडतात ना तसे तुम्ही सोडू शकता. ओके, तर इफ यू हॅव टू लर्न दॅट 10 प्रॉपर्टीज, ओके, तरच तुम्हाला ते 1.4चं पूर्ण जमणार आहे. तर आपल्या चॅनलचं नाव आहे स्मार्ट क्लास. ओके, स्मार्ट क्लास आपल्या चॅनलचं नाव आहे. मॅथमॅटिक्स पार्ट नंबर 1 चालू आहे. महाराष्ट्र बोर्ड न्यू सिलेबस 21-22 विथ प्रिवियस इयर रिलेटेड पोर्शन. चॅप्टर नंबर 1 आपला चालू आहे. मॅथमॅटिकल लॉजिक लेसन आपला चालू आहे आणि पार्ट नंबर 10 आपला रनिंग आहे. ओके, तर काही जर डाऊट असेल तर mayur_दळवी_1330वर तुम्ही मला मेसेज करू शकता इंस्टाग्राम ID वर. ओके, तर आता मी ती स्क्रीन करतो ओपन. जरा मी आता स्क्रीन ही घालवतो. ओके, तर येस, डू यू वॉन्ट टू सेव्ह द चेंजेस? ओके, तर आता मी स्क्रीन जराशी घालवतो. ओके, तर ही आता आपली आलेली आहे. ही स्क्रीन कसली आहे ती आता बघा जरा. तर ह्यावर त्या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत. तर फर्स्ट प्रॉपर्टी इज दॅट आयडेम्पटंट लॉ ऑड वाटते जरा. आयडेम्पटंट लॉ. ओके, आयडेम्पटंट लॉ ही आपली फर्स्ट प्रॉपर्टी. तर त्याच्यामध्ये एक्झॅक्टली काय असणार आहे तर आता बघा. तर इथे जे P and P, ओके, इक्वल टू P. आता हे असं लिहिलं का तर त्याचं मी आता डीप एक्सप्लेनेशन इथे तुम्हाला सांगतो. ओके, तर याचं आता बघा काय येणार आहे याचा आन्सर. तर Pच्या जागी आपण जर T पुट केलं तर आता मी इथे सोल्युशन करून दाखवतो. Pच्या जागी जर आपण T पुट जर केलं तर मग काय त्याच्यात बदलाव येईल, म्हणजे काय त्याच्यात बदल होईल. तर आता बघूयात काय बदल होईल ते. कलर फॉन्ट मी चेंज करतो जरा. ओके, सर आता जर Pच्या जागी जर आपण T घेतलं आणि ह्या Pच्या जागी पण आपण T घेतलं तर अँडची जी प्रॉपर्टी असते ती काय असते. अँडची जी प्रॉपर्टी असते ती वी ऑलरेडी नो दॅट. अँडची जी प्रॉपर्टी असते ती काय असते, जरा वेट. अँडची प्रॉपर्टी जी असते ती काय असते, बोथ आर ट्रू, तेव्हा त्याचा आन्सर ट्रू येणार. जर आपण जर Pच्या जागी जर इथे T ठेवलं आणि जर या दोन्ही Pच्या जागी आपण T ठेवलं तर त्याचा आन्सर काय येणार आहे, T येणार आहे. म्हणजे जर Pच्या जागी जर T ठेवलं तर आपण त्याचा आन्सर T येते, बरोबर, तोच आन्सर येते. म्हणजे Pच्या जागी आपण इथे T ठेवलं म्हणून T येणार. F ठेवला असता तर मग ह्यो भलताच आन्सर आला असता, बरोबर. म्हणजे आता बघा Pच्या जागी आपण इथे T ठेवलं ना, तर मग आता Tच्या जागी आपल्याला P ठेवायचं आहे. हा जर आपण P असं Tच्या जागी जर ठेवला तर त्याचा आन्सर काय येणार आहे, Pच येणार आहे. इथे कसं T आला तसं त्याचा आन्सर पण येतं Pच येणार आहे, बरोबर. तर आय होप तुम्हाला समजलं असेल. तर आता इथे बघा ऑरची जी कंडिशन आहे ती, तर T or T. ओके, T or T. Pच्या जागी मी डबल एक तर T पुट केलं आहे. तर T पुट केल्यानंतर आता ऑरची जी कंडिशन असते ती काय असते, ॲटलिस्ट 1 ट्रू. ओके, ॲटलिस्ट 1 ट्रू म्हणजे कमीत कमी 1 ट्रू. इथे 2 ट्रू आहेत म्हणजे याचा आन्सर काय येणार, T. म्हणजे T आपण जे पुट केलं आहे तेच त्याचा आउटपुट पण आन्सर आला आहे. म्हणजे आपण इथे Tच्या जागी जर आपण इथे P ठेवला तर त्याचा आन्सर पण काय येणार, P येणार आहे. इथे कसा T आपण पुट केला तर त्याचा आन्सर पण T आला ना. तर इथे पण आपण जर Tच्या जागी जर या समजा या Tच्या जागी इथे P आणि इथे पण P ठेवला तर आन्सर काय येणार आहे, तेच येणार आहे. जे आपण पुट करू तेच आपल्याला फायनल आन्सर येणार आहे, आउटपुट येणार आहे. ओके, तर आय होप तुम्हाला हे समजलं असेल. आता तर मी आता हे करतो जरा रफ. थोडं मी रफ करतो. ओके, तर आता बघा पुढची जी प्रॉपर्टी आहे ती, पुढची कोणती प्रॉपर्टी आता जरा बघा, कम्युटेटिव्ह लॉ. आता कम्युटेटिव्ह लॉ एक्झॅक्टली काय, कम्युटेटिव्ह लॉ. ओके, तर आता कम्युटेटिव्ह लॉ म्हणजे काय आता जरा बघा. तर P or Q फक्त कम्युटेटिव्ह लॉ आणि कन्व्हर्सची जी कंडिशन असते ना, कन्व्हर्सची जी कंडिशन असते ती सिमिलर आहे. इथे काय करायचं आहे, कन्व्हर्स अँड कम्युटेटिव्हमध्ये, कम्युटेटिव्ह लॉ आणि कन्व्हर्समध्ये फक्त फ्लिप करायचं. आता इथे P or Q आहे तर मी इथे Q or P दिलं, म्हणजे Pच्या जागी Q आणि Qच्या जागी P असं फक्त आपल्याला फ्लिप करायचं, त्याची पोझिशन इंटरचेंज करायची. तर आता इथे बघा, इथे काय आहे, P and Q आहे आणि इथे Q and P आहे, बरोबर. म्हणजे मी ते आन्सरमध्ये Q and P आलं आहे बिकॉज ऑफ द इथे त्याचं काय केलं, कन्व्हर्स कंडिशन इथे अप्लाय केली. कम्युटेटिव्ह लॉ म्हणजे काय असतं, त्याचं फक्त फ्लिपिंग करायची.
फ्लिप करायचं, म्हणजे क्यूच्या जागी पी आणि पीच्या जागी क्यू अशी फक्त फ्लिपिंग करायची असते, बाकी काही एक नाही. ओके, काही एक इथे नवीन नाही. कन्व्हर्स आणि कम्युटेटिव्ह लॉची जी प्रॉपर्टी आहे ती सिमिलरच आहे. ओके, तर मी आता हे पण करतो जरा रफ, म्हणजे जरा नीट दिसायला पाहिजे, बरोबर आहे ना. जरा ते नीट दिसायलाच पाहिजे आपल्याला, बरोबर. वेट. तर आता मी वळतोय पुढची प्रॉपर्टी जी आहे ती असोसिएटिव्ह लॉची आता नेक्स्ट प्रॉपर्टी आहे आपली असोसिएटिव्ह लॉ. म्हणजे आता इथे बघा पी अँड क्यू अँड आर असा आपला क्वेश्चन आहे, तर त्याचा आन्सर काय लिहिलं, फक्त पी आणि क्यू हे आपण एकत्र लिहिलं आणि आरला काय केलं, वेगळा केला. म्हणजे पी अँड क्यू आपण एकत्र लिहिला आणि आरला वेगळा केला. फक्त पी अँड क्यू मी एकत्र लिहिला आणि आरला वेगळा केला फक्त. आणि जर हा मी ब्रॅकेट जो आहे तो काढला तर आपला फायनल आन्सर काय मिळणार आहे, हा मिळणार आहे, बरोबर. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, फक्त एक जी टर्म आहे ना, एक जी टर्म म्हणजे ही टर्म, त्याला आपल्याला सेपरेट करायचं आहे आणि नंतर त्याला आपल्याला जॉईन करायचं. एवढंच असोसिएटिव्ह लॉमध्ये आपल्याला यूज करायचे, बाकी काहीच नाही आहे. ओके, बाकी काहीच नाही. ओके, आणि ही सेम कंडिशन इथे अँडची जी कंडिशन आपण इथे यूज केली तर इथे ऑरची कंडिशन, फक्त पी ऑर क्यू आपल्याला एकत्र करायचं आणि ही टर्म एक सेपरेट करायची. ही टर्म सेपरेट केल्यानंतर आपल्याला डबल मग ते ब्रॅकेट ओपन करून आपल्याला ती टर्म डबल एकदा लिहायचे. ओके, तर ही झाली आपली असोसिएटिव्ह लॉची कंडिशन. तर आता नेक्स्ट इज दॅट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणजे एक्झॅक्टली काय, मी एक एक्झाम्पल थ्रू तुम्हाला सांगतोय डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणजे काय. ओके, तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणजे एक्झॅक्टली काय असतं ते आता मी आपल्याला सांगतोय. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉची आता प्रॉपर्टीज इथे काय नक्की बघूयात. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणजे एक एक्झाम्पल थ्रू मी सांगतो तुम्हाला. आता बघा एक्स प्लस इन ब्रॅकेट वाय प्लस झेड जर असा आपला असेल, एक्स प्लस इन ब्रॅकेट वाय प्लस झेड जर असा आपला असेल, ओके, तर मग त्याचा आन्सर आपल्याला काय येणार आहे, एक्स प्लस वाय प्लस झेड जर असा आपला जर असेल तिथे क्वेश्चन, तर आपण काय करूयात, त्याचं एक्स वायच्याकडे पाठवू आणि हा वाय एक्स हा झेडच्याकडे पण पाठवू. म्हणजे याचा फायनली आन्सर मी इथे लिहितो एक्स प्लस वाय, हा एक्स प्लस वाय असा आला प्लस एक्स प्लस झेड असा आपला त्याचा आन्सर येईल, बरोबर. एक्स प्लस वाय प्लस एक्स प्लस झेड असा त्याचा आन्सर येईल. तशीच कंडिशन इथे आपल्याला अप्लाय करायची आहे. पी अँड क्यू ऑर आर असं आहे ना, म्हणजे पीचं मल्टिप्लिकेशन क्यूमध्ये पण आणि ह्याच्यामध्ये पण करायचं, फक्त मध्ये हा साईन द्यायचा. आणि पी अँड क्यू ऑर पी अँड आर असा आपला आन्सर येईल, बरोबर. म्हणजे पी हा क्यूकडे पण पासआउट करायचा आणि आरकडे पण पासआउट करायचा आणि मध्ये फक्त हा साईन द्यायचा ऑरचा. या दोघांमध्ये जो साईन आहे तो आपला मध्येच ठेवायचा, हां, आणि जो मध्ये साईन आहे ना तो मध्येच ठेवायचा, आणि जो आहे तो हा अँड साईन आहे हा पीच्या बरोबर पण त्याला लागू होईल. ओके, जेव्हा आपण त्याला ब्रॅकेटमध्ये नेऊ त्याचं. ओके, तर सेम कंडिशन इथे पण पी ऑर क्यू अँड आर आहे, तर पी ऑर क्यू अँड मध्येच ठेवायचं आहे, पी ऑर क्यू आणि पी ऑर आर हा आपला फायनल आन्सर येईल डिस्ट्रीब्युटिव्ह लॉचा. ओके, असोसिएटिव्ह, डिस्ट्रीब्युटिव्ह, कम्युटेटिव्ह आणि आयडेंटिटी आपण 4 लॉज जे आहेत प्रॉपर्टीज आपण कंप्लीट केलेले आहेत. तर आता नेक्स्ट प्रॉपर्टी बघूया, मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी अँड मोस्ट सिम्पल प्रॉपर्टी. ओके, डी मॉर्गन्स लॉ. व्हॉट इज एक्झॅक्टली डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ म्हणजे काय. आता बघा, आपण जेव्हा निगेशन साईन आपण जेव्हा पासआउट करायचो एखाद्या ब्रॅकेटमध्ये, तेव्हा आपल्याला आन्सर काय मिळायचं, जे साईन होते, सिम्बॉल्स होते आपले ते चेंज व्हायचे, बरोबर. निगेशन ऑफ पी अँड क्यू याचा आपल्याला आन्सर काय येणार, निगेशन पीकडे पण जाईल क्यूकडे पण जाईल, बट हा जो साईन आहे ना मधला जो आपण नोटेशन देतो तो आपला चेंज होऊन ऑरमध्ये चेंज होणार, बरोबर. तर निगेशन जो आहे तो पीकडे पण जाईल आणि इथे क्यूकडे पण जाणार आहे. ओके, पीकडे पण जाईल आणि क्यूकडे पण जाईल. नंतर मग आपला काय होणार आहे, त्याच्यात पीकडे पण हा गेला निगेशन आणि क्यूकडे पण गेला, बरोबर. आणि नंतर मग ह्या पी आणि क्यूकडे गेल्यानंतर हा मधला जो साईन तो चेंज होऊन ऑर होईल. इथे अँड होता ते इथे ऑर होईल. इथे सेम कंडिशन इथे पण अप्लाय होणार आहे. निगेशन पी ऑर क्यू आहे, तर निगेशन दोन्हीकडे जाणार पीकडे आणि क्यूकडे, तर निगेशन पी निगेशन क्यू झाला, फक्त इथे ऑर आहे तर इथे अँड होणार, बरोबर. एवढाच आहे फक्त, बाकी काहीच नाही आहे. फक्त सिम्बॉलिकली चेंज होणार आणि त्याच्याकडे निगेशन साईन पास आउट होणार. तर ही झाली आपली प्रॉपर्टी. कसली प्रॉपर्टी झाली आता, डी मॉर्गन्स लॉची. आता आयडेंटिटी लॉ आणि कम्युटेटिव्ह लॉ. आयडेंटिटी अँड कम्युटेटिव्ह लॉ आता एक्झॅक्टली बघूयात काय आहे. आयडेंटिटी अँड कम्युटेटिव्ह लॉ. आयडेंटिटी अँड कम्युटेटिव्ह लॉ.
आयडेंटिटी लॉ म्हणजे आता काय बघूयात. आयडेंटिटी लॉ, तर आयडेंटिटी लॉची जी प्रॉपर्टी आहे ना ती आता बघूया तिथे. जरा वेट. ओके, तर P and T इज इक्वल टू P, P and F इज इक्वल टू F, P or F इज इक्वल टू P, P or T इज इक्वल टू T. काय एक्झॅक्टली दिलं आहे काहीच समजलं नसेल तर एक फक्त लक्षात ठेवा, आयडेंटिटी लॉ अँड कॉम्प्लिमेंट जो लॉ आहे ना त्याच्यातच फक्त T and F हे दोन आन्सर येऊ शकतात. T and F, बाकी कुठेच तुम्हाला T आणि F दिसणार नाही. बाकी सगळीकडे P Q H असे दिसणार. बरोबर, फक्त ह्या ज्या दोन प्रॉपर्टी आहेत ना, मी तर असंच लक्षात ठेवलेलं की आयडेंटिटी लॉ आणि कॉम्प्लिमेंट लॉ ह्या दोन ज्या प्रॉपर्टीज आहेत, आयडेंटिटी लॉ अँड कॉम्प्लिमेंट लॉ, ह्या ज्या दोन प्रॉपर्टीज आहेत त्याच्यातच फक्त T and F हे आन्सर येणार, बाकीच्यात कशातच आन्सर ते येणार नाहीत. म्हणून ह्या दोन प्रॉपर्टी लक्षात ठेवा. आणि कसं काय आन्सर येणार ते आता मी सांगतो इथे. तर P and T ह्याचा आन्सर आपला काय आलेला आहे, P आलेला आहे. तर हे कसं काय आलेलं, तर आता बघा, तर Pच्या जागी जर आपण T जर आपण टाकला इथे, तर Pच्या जागी काय येणार आहे, T जर टाकला T and T, तर ह्याचा आन्सर काय येणार आहे, T बरोबर, T येणार आहे. बरोबर, म्हणजे आपण आता इथे T टाकला म्हणून ह्याचा आन्सर आपला T आला. बरोबर, जर इथे जर F टाकला तर ह्याचा आन्सर T येणार आहे का, F and T, तर ह्याचा आन्सर आपला T येणार आहे का, जरा वेट, F and T, तर ह्याचा आपला आन्सर T येणार आहे का, नाही फॉल्स येणार आहे. म्हणजे आता इथे बघा मी काय, माझं बोलण्याचा उद्देश काय जरा बघा तुम्ही, मला नक्की काय बोलायचं ते बघा. तर आता P and T आपला असा क्वेश्चन आहे. बरोबर, अरे काय येते मध्ये P and T असा आपला क्वेश्चन आहे. तर Pच्या जागी आपण जे टाकू त्याच्यावर आपला आन्सर घोषित होईल. बरोबर, म्हणजे Pच्या जागी आपण जर T टाकला तरच आपला आन्सर T येणार, जर इथे F टाकला तर आपला आन्सर फॉल्स येणार. ओके, तर Pच्या जागी आपण जे टाकू त्याच्यावर आपला आन्सर घोषित होईल. बरोबर, जर आपण T वर काहीच नाही, Tच्या इथे F टाकला तर आपला कन्फ्यूज होईल, P and F असा आपला क्वेश्चन येईल. बरोबर, P and F असा आपला क्वेश्चन येईल, म्हणजे ह्याचा आपल्याला आन्सरच समजणार नाही का एक्झॅक्टली काय. म्हणून इथे P and T म्हणजे Pच्या जागी आपण जे काही टाकू ना, इथे Pच्या जागी आपण जे काही टाकू त्याच्यावर आपला जो आन्सर येणार आहे, आउटपुट येणार आहे तो डिक्लेअर होणार आहे. म्हणून इथे काय प्रायोरिटी कशाला द्यायची, आपल्याला P ला द्यायची. म्हणून इथे मी आन्सर डायरेक्टली P लिहिलाय. आता ते कसं काय तुम्हाला डबल एकदा मी सांगतो, वेट. सगळं एकदम क्लिअर करतो एकदम आता. हां, आता बघा, आता इथे Pच्या जागी जर आपण जर दुसरा काय ठेवला असतं तर याचा आन्सर दुसरा आला असता. म्हणजे आता मला इथे काय बोलायचे, आपण Pच्या जागी आपण जे ठेवू ना त्याच्यावर आपला आन्सर घोषित होणार आहे. म्हणजे आपला इम्पॉर्टन्स कशाला आहे या क्वेश्चनमध्ये, इम्पॉर्टन्स कशाला आहे, P वर इम्पॉर्टन्स आहे. म्हणजे P हा आपला इम्पॉर्टन्स आहे, म्हणून इथे आपण आन्सर त्याचा P लिहिला आहे. आता अजून एक बघा, P and F हा आपला दुसरा एक क्वेश्चन आहे. तर P and F जर Pच्या जागी जर आपण जर इथे T लिहिला तर आपला आन्सर बरोबर येणार आहे का. आता P and F असा आपला क्वेश्चन आहे. बरोबर, P and F असा आपला क्वेश्चन आहे. तर Pच्या जागी जर आपण जर इथे T लिहिला and F तर आपला आन्सर बरोबर येणार आहे का. हा अँडची कंडिशनला काय असतं, दोन्ही जर ट्रू असले तरच आपला आन्सर काय तर ट्रू, बट इथे एकच ट्रू आहे. ओके, तर आपला हा आन्सर बरोबर येणार आहे का, तर नाही येणार. बरोबर, म्हणजे आपला ह्या आन्सरवर P वर फोकस राहणार नाही, P वर फोकस राहणार नाही. तर कशावर फोकस राहणार आहे, इम्पॉर्टन्स आपण कशावर देणार आहे, त्याच्यावर F वर देणार आहेत. बरोबर, F वर आपण इम्पॉर्टन्स देणार आहेत, म्हणून आपण याचा आन्सर काय लिहिला F. बिकॉज ऑफ जर इथे जर Pच्या जागी जर आपण T जर टाकला तर इथे अँडची कंडिशन असते, तर दोन्ही ट्रू लागतात तेव्हा त्याचा आन्सर ट्रू येतो. बट इथे काय आहे, इथे जर T जर आपण टाकला आणि अँडची कंडिशन आपली इथं आहे. बरोबर, अँडची कंडिशन असल्यामुळे जर T जर इथे टाकला तर ती कंडिशन रॉंगच येणार आहे, फॉल्सच येणार आहे. बिकॉज इथे पण Fच्या जागी पण आपल्याला काय पाहिजे, T पाहिजे होता, म्हणून ते दोन्ही जर T असते तर आपला आन्सर T येणार आहे. म्हणजे इथे P वर आपला फोकस राहणार नाही, P आपण इथे इम्पॉर्टन्स समजणार नाही. आपण इम्पॉर्टन्स कशाला देणार आहेत, F वर इम्पॉर्टन्स, Fला इम्पॉर्टन्स देणार आहेत. म्हणजे महत्त्व आपण कशाला देणार आहेत, F वर देणार आहेत. म्हणून त्याचा आन्सर काय आलेला आपला F आलेला आहे. बरोबर, म्हणून त्याचा आन्सर आलेला आहे F. समजलं असेल. तर P और F, तर आता इथे बघा P और F. तर आता इथे P और F ची जी कंडिशन आहे, P और F,
तर आता इथे काय येणार आहे जरा चेक करा. पी ऑरची जी कंडिशन असते ती ॲटलिस्ट 1 ट्रू, म्हणजे आपण पीच्या जागी जर टी ठेवला तर आपला आन्सर ट्रू येणार आहे. बरोबर, म्हणजे आपण इम्पॉर्टन्स कशाला देणार आहेत, पीला इम्पॉर्टन्स देणार आहेत. म्हणजे पीच्या जागी आपण जे रिप्लेस करू तेव्हा त्याचा आपला आन्सर काय मिळणार आहे, आपल्याला ट्रू मिळणार आहे. जर आपण पीच्या जागी जर आपण एफ ठेवला तर एफ ऑर एफ याचा आन्सर काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. बरोबर, बट आपल्याला ट्रू आन्सर पाहिजे, आपल्याला काही करून ट्रू आन्सर यायला पाहिजे. म्हणून इथे काय पीच्या जागी आपण जर इथे टी ठेवला तर आता इथे बघा मी इथे सॉल्व्ह करतो. पीच्या जागी जर आपण इथे टी ठेवला, टी ऑर एफ, ओके, पीच्या जागी जर आपण असं टी ठेवला तर याचा आन्सर काय येणार आहे, ट्रू येणार आहे. म्हणजे आपलं ट्रू आन्सर आणायचं, आपल्याला ट्रू आन्सर आणायचं, आपल्याला फॉल्स आन्सर आणायचं नाहीये. बरोबर, तर टी ठेवला म्हणून आपला आन्सर काय आला, ट्रू. म्हणजे इथे टीच्या जागी पीच्या जागी आपण टी पुट केलं ना, म्हणजे आपण इम्पॉर्टन्स कशाला दिला, इथे पीला इम्पॉर्टन्स दिला आहे, म्हणून त्याचा आन्सर काय आलाय, पी आलाय. बरोबर, तर आता ही बघा लास्ट अँड बेस्ट कंडिशन ह्या आयडेंटिटी लॉची मोस्ट इम्पॉर्टंट आहे हा पण लॉ. बरोबर, हा याचे म्हणजे चिकार क्वेश्चन्स येतात. तर पी ऑर टी, पी ऑर टी, तर ह्याचा आपला आन्सर काय आलेला आहे, टी आलेला आहे. बरोबर, म्हणजे आता इथे बघा, तर इथे जर आपण टी जर ठेवला, इथे जर टी ठेवला तर आपला आन्सर काय येणार आहे, टीच येणार आहे. म्हणजे पीच्या जागी जर आपण टी ठेवला तर आपला आन्सर काय येणार आहे, टी येणार आहे. बरोबर, बरोबर ना, आपला पीच्या जागी जर आपण इथे टी ठेवला तर आपला आन्सर काय येणार आहे, टी येणार आहे. तर म्हणून मी इथे काय याचं आन्सर आपण टी का लिहिलं, टी का लिहिलं इथे आन्सर, कारण की जर ह्याच्या जर इथे पीच्या इथे टी ठेवला तर टी ऑर टी काय येणार आहे, आन्सर टीच येणार आहे. म्हणजे जर आपण जर त्याच्या इथे जर आपण टी ठेवला, पुट केला टी पीच्या जागी, तर टी ऑर टी, तर याचा आन्सर काय येणार आहे, टी येणार आहे. तर म्हणून आपण याचा आन्सर काय लिहिला आहे, टी म्हणून घोषित केला आहे. ओके, याच्या जागी जर आपण टी ठेवला तर आपण म्हणून त्याचा आन्सर काय, टी म्हणून घोषित केला मी. ओके, तर आता कॉम्प्लिमेंट लॉ, आय होप तुम्हाला हे समजलं असेल. समजलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा रिवाइंड करून बघा, नक्की समजेल. मी तर असंच लक्षात ठेवलेलं आहे म्हणून तुम्हाला मी सांगितलं, आणि मी तुम्हाला ऑलरेडी बोललेलो आहे, मी जसं अभ्यास केलेला तसंच तुम्हाला मी सांगणार आहे, इझी ट्रिक्स अँड टिप्स. ओके, तर आता बघूयात पुढे कॉम्प्लिमेंट लॉ पण इम्पॉर्टंट आहे. मी नंतर शेवटी सांगणारच आहे तुम्हाला इम्पॉर्टंट कोणते येते. कॉम्प्लिमेंट लॉमध्ये काय आहे, पी अँड निगेशन पी. तर आता बघा, जर पीच्या जागी जर मी टी ठेवला, टी अँड निगेशन टी, तर टी अँड निगेशन टीचा जो आन्सर येणार आहे, तर टी अँड निगेशन टी म्हणजे काय, एफ. ओके, तर टी अँड निगेशन टी म्हणजे एफ. तर टी अँड एफ आपला असा आउटपुट निघेल, बट आपल्याला आन्सर काय आणायचं, ट्रू आणायचं आहे. बरोबर, तर टी अँड एफचा जो आन्सर येणार तो ट्रू येणार आहे, आपला नाही येणार, बिकॉज ऑफ द दोन्हीकडे ट्रू लागतो तेव्हा ती अँडची कंडिशन असते, ती त्याचा आन्सर काय येतो, ट्रू येतो, अदरवाईज त्याचा आन्सर फॉल्स येतो. म्हणून मग इथे काय आन्सर येणार, आता येतं बघा, इथे काय आहे, इथे काय आला, एफ आला. बरोबर, तर इथे आपला आन्सर एफ आला ना, इथे आन्सर काय आला, आपला एफ आला. बट आता इथे तुम्हाला नीट सांगतो मी, आता याचा आन्सर काय इथे काय एक्झॅक्टली केलं ते आता नीट सांगतो. ओके, तर आता इथे बघा ही कंडिशन आपली चालू आहे. ओके, ही कंडिशन आपली चालू आहे. बरोबर, तर आता बघा इथे पीच्या जागी जर मी टी टाकला, टी अँड निगेशन टी. ओके, टी अँड निगेशन टीचा आन्सर काय येणार आहे, आपला एफ येणार आहे. टी अँड एफ असा आपला आन्सर आउटपुट निघणार आहे. बरोबर, टी अँड एफ. बट ओके, तर ह्याचे जो आपण आन्सर जेव्हा काढू, तर टी अँड जर टी असता, तर बोथ आर ट्रू असते तेव्हा त्याचा आन्सर ट्रू येतो, अदरवाईज त्याचा आन्सर काय येतो, फॉल्स. म्हणून इथे मी आन्सर काय लिहिला, याचा फॉल्स, बिकॉज ऑफ द टी अँड एफ याचा आपण आन्सर जेव्हा काढू तेव्हा आन्सर आपल्याला फॉल्स मिळेल. ओके, आता ही कंडिशन बघा, पी ऑर निगेशन पीच्या जागी आपण पुन्हा एकदा टी पुट करू, पी ऑर निगेशन टी. ओके, तर आता टी और निगेशन टीचा आन्सर काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. बरोबर, बट आता ही आपण कंडिशन जेव्हा सॉल्व्ह करू, टी ऑर एफ, ऑरची कंडिशन काय असते, ॲटलिस्ट 1 ट्रू, कमीत कमी एक ट्रू असेल तरी त्याचा आन्सर आपण ट्रू लिहू शकतो. म्हणून इथे टी ऑर एफ आपण असा ह्याचा आन्सर काय येणार आहे, आपला आन्सर ट्रू येणार आहे. म्हणून ह्याचा आन्सर मी इथे टी लिहिलेला आहे. बरोबर, म्हणून याचा आन्सर मी इथे टी लिहिलेला आहे. आय होप तुम्हाला ह्या दोन्ही कंडिशन समजल्या असतील. समजलं नसतील तर व्हिडिओ वापस रिवाइंड करून बघा. आता पुढचा ॲब्सॉर्प्शन लॉ.
ॲब्सॉर्प्शन लॉ एक्झॅक्टली काय सांगतोय बघा. ॲब्सॉर्प्शन लॉ द पी ऑर पी अँड क्यू, तर ह्याचा आन्सर येतोय पी. ओके, द पी अँड पी ऑर क्यू ह्याचा आन्सर येतोय पी. जर ॲब्सॉर्प्शन लॉ जर असा असेल तर दोघांचा पण आन्सर पी असंच लक्षात ठेवायचं, कारण की यात हा जास्त वेळा विचारत नाहीत. ओके, हा नॉट मच इम्पॉर्टंट. ओके, ॲज कम्पेअर टू ओव्हरऑल दिस फॉर्म्युलाज. ओके, ते हा इम्पॉर्टंट नाही आहे जास्त, बट जरी आलाच तर त्याचा आन्सर काय येतो, पी येतो. एवढं लक्षात ठेवलं. पी म्हणजे आपण पीच्या जागी जर टी जर ठेवला तर आपला आन्सर काय मिळणार आहे, आपल्याला टीचा आन्सर मिळणार आहे. वाटलाच तर तुम्ही सॉल्व्ह करून बघा. इथे पीच्या जागी आपली टी ठेवायचे आणि क्यूच्या जागी आपल्याला काय ठेवायचं, एफ ठेवायचे, असं समजून तुम्ही आपण सॉल्व्ह करा. कारण की ऑलरेडी आपण हे असं सॉल्व्ह केलेलं आहे. फर्स्टच क्वेश्चन आय थिंक सॉल्व्ह केलेलं आहे. पी आणि क्यूच्या जागी आपल्याला काय, पी आणि क्यूच्या जागी आपल्याला काय ठेवायचं होतं, टी ठेवायचं होतं, आणि आर आणि एसच्या जागी आपल्याला काय ठेवायचं होतं, टी आणि इथे क्यू असं काहीतरी ठेवायचं होतं. ओके, तर आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलेले आहेत ते क्वेश्चन्स. तर तुम्ही हे जर पण तसं करू शकता आणि आपण आन्सर आपण फाइंड आउट करू शकता. पीच्या जागी आपण टी जर ठेवलं, पीच्या जागी जर टी ठेवला तर फायनली आपल्याला आन्सर पण आपल्याला पी मिळणार आहे, म्हणून टी मिळणार आहे. म्हणून इथे आपण आन्सर काय दिलं, पी ठेवलं. आणि इथे पण सेम कंडिशनमध्ये पण तीच पीच्या जागी जर आपण टी ठेवलं तर आपल्याला आन्सर फायनली टीच मिळणार आहे, म्हणून इथे पी आहे, म्हणून इथे पण पी दिलं. जर इथे जर टी असता तर इथे पण आपला टी आला असता. ओके, तर आता बघूयात पुढचे मोस्ट इम्पॉर्टंट. हे दोन्ही मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. पी इम्प्लिकेशन क्यू, हे जर मी ऑलरेडी पण सांगितलेलं, पी इम्प्लाइज क्यूचा आपला आन्सर काय येतो, निगेशन पी ऑर क्यू. जेव्हा सिंगल इम्प्लिकेशनचा जेव्हा साईन आपल्याला यूज होतो तेव्हा आपल्याला काय, ऑरचा सिम्बॉल आपल्याला यूज करायचा आहे. ओके, ऑर सिम्बॉल, ऑरचा सिम्बॉल आपल्याला यूज करायचा आहे. आणि इथे निगेशन पीला निगेशन लावायचं. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे, 1.3च्या बेसिकमध्ये पण सांगितलेलं आहे. तर निगेशन पी ऑर क्यू हा आपला त्याचा आन्सर येतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल. ओके, तर आता पी डबल इम्प्लाइज क्यूचा आपला आन्सर काय येणार, पी इम्प्लाइज क्यू. इथे अँडचा सिम्बॉल यूज होतो. जेव्हा सिंगल ॲरो असतो तेव्हा ऑर, आणि डबल ॲरो जेव्हा असतो तेव्हा अँडचा सिम्बॉल आपल्याला यूज होतो. आणि जेव्हा अशी कंडिशन असते पी डबल इम्प्लाइज क्यूची, तेव्हा पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी असं पहिल्यांदा लिहून घ्यायचं. ओके, तर पी इम्प्लाइज क्यूचा आपला आन्सर काय आला, निगेशन पी ऑर क्यू. तर इथे निगेशन पी ऑर क्यू असं लिहिलं मी. ओके, हे बघा इथे असं दिसतंय, पी इम्प्लाइज क्यूचा आपल्याला आन्सर इथे दिसतोय, तो मी इथे पुट केला. आणि इथे क्यू इम्प्लाइज पीचा आन्सर काय येणार आहे, निगेशन क्यू ऑर पी. बिकॉज ऑफ द इथे पी होता म्हणून आपण इथे त्याला निगेशन, फर्स्ट टर्मला निगेशन लावला आणि ऑर सिम्बॉल देऊन दुसरी टर्म आपण जशा तशी कॉपी केली. म्हणून आता ह्याचा आपला आन्सर काढायचं आहे ना, तर इथे काय आपल्याला फर्स्ट टर्मला आपण निगेशन लावला आणि दुसरी टर्म ऑर मध्ये इथे सिम्बॉल जेव्हा असतो, ऑर सिम्बॉल कधी असतो, जेव्हा सिंगल ॲरो असतो तेव्हा ऑर, आणि डबल ॲरो जेव्हा असतो तेव्हा अँडचा सिम्बॉल असतो. ओके, तर इथे सिंगल ॲरो आहे, बरोबर, इथे सिंगल ॲरो आहे म्हणून मी इथे काय केला, रब करतो आता हे जरा. ओके, तर आता बघा इथे सिंगल ॲरो होता ना, इथे सिंगल ॲरो आहे म्हणून मी इथे ऑरचा सिम्बॉल यूज केला. आणि फर्स्ट टर्म ही आपली, फर्स्ट टर्म ही आणि सेकंड टर्म ही आहे. तर फर्स्ट टर्मला निगेशन लावायचं, तर फर्स्ट टर्मला निगेशन लावलं आणि याच्या जागी आपल्याला ऑरचा सिम्बॉल इथे यूज करायचं म्हणून ऑर पण लावला. आणि दुसरी टर्म आहे तशीच आपण कॉपी करायची, तर दुसरी टर्म मी आहे तशीच कॉपी केली. तर आय होप तुम्हाला हे सर्व पूर्ण क्लिअर झालं असेल. तर आता यातल्या ज्या मोस्ट इम्पॉर्टंट ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या मी कोणत्या कोणत्या आहेत त्या सांगतो. तर मोस्ट इम्पॉर्टंट आपली प्रॉपर्टी जी आहे ना, मोस्ट इम्पॉर्टंट, मी आता जरा फॉन्ट पण चेंज करतो. आता इथेच मी टिक मार्क करणार आहे ना, तर मी आता ते हायलाईट करून ठेवतो. मोस्ट इम्पॉर्टंट कोणकोणत्या आहेत त्या पुन्हा एकदा. ओके 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 ओके, जरा वेट. तर मोस्ट इम्पॉर्टंट ज्या आपल्या आहेत ना प्रॉपर्टीज, त्याच्या मी आता हायलाईट करून ठेवतो. व्हॉट इज हॅपनिंग यार. मोस्ट इम्पॉर्टंट आता कोणत्या आहेत ते बघा. मोस्ट इम्पॉर्टंट आहेत ते आपल्या प्रॉपर्टी डी मॉर्गन्स लॉ, मोस्ट इम्पॉर्टंट आयडेंटिटी लॉ म्हणजे यूज तर होते, कॉम्प्लिमेंट लॉ पण यूज होते, कंडिशनल लॉ पण यूज होते आणि बाय कंडिशनल लॉ. ह्या 1 2 3 4 5 आणि आयडेम्पोटंट लॉ आणि कम्युटेटिव्ह लॉ आपल्या ह्या प्रॉपर्टी मोस्टली यूज होतात. ओके, म्हणजे ह्या दोन जास्त करून नाही, बट ही जी प्रॉपर्टी आहे ना, डी मॉर्गन्स लॉ, परत ह्या कंडिशनल लॉ, आता मी इथे मार्किंग करतो. वेट, ही जी डी मॉर्गन्स लॉ जी आहे ना, डी मॉर्गन्स लॉ, इथे डी मॉर्गन्स, अजून ही डी मॉर्गन्स लॉ
अजून ही आयडेंटिटी कॉम्प्लिमेंट इथे कंडिशनल लॉ आणि बाय कंडिशनल लॉ. बरं ह्या 3 ज्या प्रॉपर्टी आहेत ना त्या मोस्ट इम्पॉर्टंट यूज होतात. बरं त्याच्या खाली ज्या ह्या 2 प्रॉपर्टीज आहेत त्या पण थोड्या यूज होतात पण होतात आणि ह्या 2 पण प्रॉपर्टीज यूज होतात. बट ह्यांचं जास्त करून यूज नाही. ॲड्स ऑप्शन लॉ हे जास्त करून यूज होत नाही. ओके, तर आय होप तुम्हाला हे पूर्ण समजलं असेल. तर आता मी हे सगळं करतो, ही स्क्रीन आता घालवतोय. तर मी आता हा लेक्चर करतो एंड. गॉड ब्लेस यू, टेक केअर, घरी राहा, सुरक्षित राहा, मास्क वापरा. मिळूया नेक्स्ट पार्टमध्ये, पार्ट नंबर 11. ओके, तर घरी राहा, सुरक्षित राहा. गॉड ब्लेस यू, टेक केअर. आता मी